शरद पवार कधी कोणता डाव टाकतील, कोणती खेळी करतील हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं. एकाच्या पाठीवर थाप मारायची, दुसऱ्यालाच लढ म्हणायचं आणि आपल्या विरोधकांना कोड्यात टाकायचं, असं पवारांचं एकूण राजकारण असते. यंदाच्या विधानसभेसाठी अगदी जागा वाटपापासून ते उमेदवारांपर्यंत पवारांनी अनेक ठिकाणी धक्का तंत्राचा वापर केलाय. सातारा आणि पाटण सारख्या जागा ठाकरे गटाला देणं असो किंवा अनेक ठिकाणी नव्या तरुणांना संधी देणं असो, शरद पवार पद्धतशीरपणे आपला कार्यक्रम सुरू ठेवतायत. कालच शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करत अनेकांना धक्के दिले. यात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे सिद्धी कदम या नावाची. अवघं 26 वय असलेल्या सिद्धी कदमला शरद पवारांनी थेट मोहोळ विधानसभेच्या रिंगणात उतरवल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्यात. त्यामुळे सिद्धी कदम आहे तरी कोण, मतदारसंघात त्यांची ताकद किती आणि महत्वाचं म्हणजे 26 वय असलेल्या तरुणीला उमेदवारी देऊन शरद पवारांनी नेमकं काय साधलं, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र. तसं बघितलं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर अशा 3 तालुक्यांचा मिळून बनलाय. मोहोळचं राजकारण हे नेहमीच काही मोजक्या नावांपुरतं फिरत आलंय. मात्र येथील आमदार हा शरद पवार ठरवतात असंही म्हटलं जातं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून या ठिकाणी शरद पवारांनी जो उमेदवार दिला तो आमदार झालाय. 1999 पासून राजन पाटील, लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि यशवंत माने अशा 4 नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळची आमदारकी भूषवली आहे. मात्र अजित पवारांच्या बंडानंतर मोहोळची राजकीय परिस्थिती सुद्धा पुरती बदललीये. विद्यमान आमदार यशवंत माने आणि मोहोळचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे राजन पाटील यांनी अजितदादांना साथ दिली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दादा गटातील या दोन्ही नेत्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी मोहोळ मधून 26 वर्षीय सिद्धी कदम यांना तिकीट जाहीर केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिद्धी कदम आहे तरी कोण, तर सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून सिद्धी कदम यांनी शिक्षण पूर्ण केले. सध्या सिद्धी कदम या एका एनजीओ मध्ये काम करतात. वडील रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असताना 2019च्या निवडणुकीत सिद्धी कदम यांनीच त्यांची प्रचार यंत्रणा सांभाळली होती. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना मोहोळ मधून 25,000 मतं मिळाली होती. मोहोळ मतदारसंघातून तुतारी हातात घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असताना शरद पवारांनी सिद्धी कदम यांच्या हातात तुतारी दिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धी कदम कदाचित सर्वात तरुण उमेदवार असतील. तसं बघितलं तर रमेश कदम हेच मोहोळ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळ मधून निवडून आले. एक दबंग आणि थेट बोलणारा, अधिकाऱ्यांशी भिडणारा आमदार म्हणून रमेश कदम यांची ओळख होती. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्यानं मतदारसंघात ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. मात्र अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी त्यांनी यापूर्वी तुरुंगवास भोगलाय. रमेश कदम यांनी 8 वर्ष ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात काढली आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये ते तुरुंगातून बाहेर पडले आणि जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले. गेल्या काही आठवड्यापूर्वी मोहोळ मधून उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र रमेश कदम यांच्यावर असलेला ठपका पाहता शरद पवारांनी त्यांची मुलगी सिद्धीला संधी दिल्याचे दिसतंय. मात्र शरद पवारांच्या या निर्णयामुळे मोहोळमध्ये पवार गटात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण तुतारीकडून विधानसभा लढवण्यासाठी संजय क्षीरसागर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे आणि कन्या कोमल ढोबळे, राजू खरे अशा अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं होतं. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन या सर्व नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग सुद्धा लावली होती. मात्र पवारांनी ऐन वेळेला सिद्धी कदम यांना तिकीट दिल्यानं मोहोळ मधून बंडखोरीची शक्यता आहे. ही बंडखोरी शरद पवार कशी रोखणार यावर सिद्धी कदम यांचा विजय अवलंबून असणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटानं पुन्हा एकदा विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यावर विश्वास दाखवत आमदारकीचं तिकीट दिले. त्यांना राजन पाटील यांची भक्कम साथ असेल.
मात्र अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानं दादा गटातील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. राजन पाटील यांच्या अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झालाय. यानंतर अजित पवारांनी राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊ करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केलाय. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जाही देण्यात आलाय. त्यामुळे उमेश पाटील हे आणखी नाराज झाले. त्यातच अजित पवारांनी भर जाहीर सभेत उमेश पाटलांना कुत्र्याची उपमा दिल्यानं उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिलाय. उमेश पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली, मात्र रोहित पवारांच्या तीव्र विरोधामुळे त्यांच्या पवार गटातही समावेश झाला नाही. उमेश पाटील यांच्या नाराजीचा दादा गटाला किती फटका बसतो हे निवडणूक निकालानंतरच समजेल, असं मोहोळचं एकूण राजकारण गुंतागुंतीचं आणि गटातटात अडकल्यानं या ठिकाणी सिद्धी कदम या 26 वर्षीय मुलीचा नौका चेहरा मैदानात उतरवून शरद पवारांनी मोठी खेळी खेळल्याचं बोललं जाते. बाकी तुम्हाला काय वाटतंय? सिद्धी कदम या मोहोळच्या सर्वात तरुण आमदार होतील का? शरद पवार म्हणतील तोच मोहोळचा आमदार हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.